मी बिग बॉसच्या घरात येणं आणि सांगणं की माझं मॅरिटल स्टेटस काय आहे ते काही त्याचा रेलिव्हन्सच नाही, कारण इव्हेंच्युअली तिकडे जाऊन मला आतला गेम खेळायचा आहे. काटा ग्रुप सोडून जे मेंबर्स होते ते सगळेच इव्हेंच्युअली स्ट्रगल करत होते कुठे ना कुठे टिकायला, त्यांचेच एलिमिनेशन्स होत होते. तर तो ग्रुप मला थोडा असा स्ट्रगलिंग ग्रुप वाटत होता. मलाही वाटत होतं की कदाचित जर आम्ही शेवटचे 3 मेंबर्स आहोत नॉमिनेटेड, तर त्यातून सागरचीच जाण्याची जास्त चान्सेस होते त्याचे जाण्याचे. मी ऑडियन्सला ब्लेम नाही करत ते, कारण ते खूप न्यूट्रली बघत असतात. त्यांच्या कमेंट्स पण मी वाचत आलोय. विशाल 2.0 असं तुला म्हणण्यात आलं हो, होतं, हो. पण ते नेमकं काय होतं? हॅलो, हाय, नमस्कार, तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. मला पहिल्यांदा सांग कसा आहेस? नमस्कार, खूप खूप धन्यवाद मला इथे टेलिगप्पामध्ये बोलण्याबद्दल. मी एकदम मजेत आहे. हाव आर यू? येस, आय एम ऑल्सो गुड. काल एलिमिनेशन झालं, कारण ते सगळ्यांसाठी खूप शॉकिंग होतं. तुझ्या चेहऱ्यावरही दिसत होतं की हे खूप अनएक्सपेक्टेड असं काहीतरी Right. झालंय. मला पहिल्यांदा सांग त्याबद्दल. नाही, डेफिनेटली शॉकिंग होतं, कारण एक्सपेक्टेड नव्हतं मी जाईल का. मलाही वाटत होतं की कदाचित जर आम्ही शेवटचे 3 मेंबर्स आहोत नॉमिनेटेड, तर त्यातून सागरचीच जाण्याची छान. जास्त चान्सेस होते त्याचे जाण्याचे, आणि म्हणून त्याचंच नाव घेतलेलं. तर कुठेही डोक्यात असं नव्हतं की कदाचित मी जाईन आणि मी बाहेर असेन. त्यामुळे डेफिनेटली शॉकिंग येतं. ओके, मला सांग काय नेमकं कारण असू शकतं सागर नाही आणि संकेत बाहेर आला? कारण प्रेक्षकही संकेतला जास्त सपोर्ट करत होते असं Right. जे काही आता रील्स येत आहेत समोर आणि जे काही सोशल मीडियावर सपोर्ट दिसतोय त्यानुसार. व सागरची फॅन फॉलोविंग गेम नेमकं काय? नाही, मला नाही सांगता येणार, कारण इव्हेंच्युअली डिसिजन माझ्याबद्दल घेतले गेले. मी तिथे उभं होतो डायसवर, मी तिथे स्टेजवर उभं होतो, होपिंग की ज्या पद्धतीने मी गेम खेळतोय त्या हिशोबाने मी तिथे राहणं एक्सपेक्टेड होतं. अजून थोडा वेळ तिथे घालवणं एक्सपेक्टेड होतं रादर फिनालेपर्यंत. पण आता नेमकी गणित कुठे बदललं आणि काय झालं, मग ते ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू असेल, माझा गेम असेल, त्यांना माझा गेम कळायला थोडा वेळ लागला, किंवा अजून मला तेवढा वेळ मिळाला नाही मे बी त्यांचं मन जिंकायला. काहीही कारण असू शकतं. मी ऑडियन्सला ब्लेम नाही करत ते, कारण ते खूप न्यूट्रली बघत असतात. त्यांच्या कमेंट्स पण मी वाचत आलोय. त्यांचं मी बाहेर आल्यावर मला सपोर्टच केले ऑडियन्सने, त्यामुळे असं नाही म्हणू शकत की ऑडियन्सने माझा विचार केला नाही किंवा मला सपोर्ट केलेला नाही. पण अनफॉर्च्युनेटली ती गोष्ट झाली, आणि ती का झाली हे मला सांगणं जरा कठीण आहे. मी माझ्याकडून 100% प्रयत्न केला होता. येस, मला पुढचा प्रश्न हाच होता की तुला काय वाटतं नेमकं कुठे चुकलं? पण तू म्हणालास हे सगळं एक ऑडियन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमुळे झालेलं आहे. पण वाईल्ड कार्ड होता त्यामुळे काही फरक पडला का गेममध्ये? पडू शकतो कदाचित. वाईल्ड कार्ड म्हणजे एक असा व्यक्ती जो एक चालू गेममध्ये मध्येच येऊन Yes. खेळायला सुरुवात करतो. ऑलरेडी लोकांनी बाकीच्या कंटेस्टंटचा महिनाभर 2 महिने गेम बघितलेला असतो किंवा त्यांच्याशी ते कनेक्ट झालेले असतात. एक नवीन व्यक्ती येऊन त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू मांडणं, त्याच्या हिशोबाने खेळणं इंडिपेंडेंटली, जरी तो कुठल्या टीमच्या साईडने खेळत असेल तरी पण त्याचं एक वेगळं व्यक्तिमत्व काही लोकांना ते कदाचित नाही एक्सेप्ट होत, त्यालाही वेळ लागू शकतो. त्यामुळे असे बरेचसे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे ही गोष्ट घडलेली असू शकते. पण अगेन, ऑडियन्सला ब्लेम नाही करत, प्रेक्षकांवर ती रिस्पॉन्सिबिलिटी मी नाही टाकत आहे. त्यांनी नेहमी प्रेमच दिलेलं आहे आजपर्यंत. बिग बॉस असो किंवा अजून दुसरी कुठलीही माझी सिरियल असो, मूवी असो, ऑडियन्सने प्रेमच दिलेलं आहे. त्यामुळे नक्की काय घडलं हे नाही सांगू शकत, पण हे घडलंय. ओके. जेव्हा तू वाईल्ड कार्ड म्हणून घरात जात होतास, मला त्या आधीचं विचारायला आवडेल की तुझ्या मनात पॉझिटिव्ह ग्रुप म्हणून कोण होतं, टोळी की काटा? पॉझिटिव्ह नेगेटिव्हचा प्रश्न नाही आहे तिकडे. खरं तर कोण कशा पद्धतीने खेळतंय तो ग्रुप आहे, म्हणजे तो प्रश्न होता. आणि कोण थोडंसं स्ट्रॉंग आहे, थोडंसं वीक आहे, किंवा कोण स्ट्रगल करतंय गेममध्ये वर यायला, असं आपण म्हणू शकतो. तर त्यावेळेस जी सिच्युएशन होती आय गेस, त्यावेळेस जो काटा ग्रुप सोडून जे मेंबर्स होते ते सगळेच इव्हेंच्युअली स्ट्रगल करत होते कुठे ना कुठे टिकायला, त्यांचेच एलिमिनेशन्स होत होते. तर तो ग्रुप मला थोडा असा स्ट्रगलिंग ग्रुप वाटत होता. जी गोष्ट मी तिकडे जाऊन चेंज करायचा प्रयत्न केला आणि चेंज केली होती, जी विनिंग स्ट्रीक सुरू केलेली, ती त्याच पॉईंट ऑफ व्ह्यू होती. येस, कारण तू तिथे जाऊन आम्हाला बघायला मिळालं की टोळी जॉईन केली म्हणू शकते किंवा टोळीचा एक भाग होतास असं हो. म्हणू शकतो. तर त्यानंतरही जेव्हा तू टोळीमध्ये गेलास तर कुठे ना कुठे असं झालं की विशाल 2.0 असं तुला म्हणण्यात आलं हो, होतं, हो. पण ते नेमकं काय होतं? तो एक पर्स्पेक्टिव्ह होता. मे बी ज्या गोष्टी बाहेर यायला पाहिजे होत्या त्या नसतील आल्या, किंवा त्या पद्धतीने नाही आल्या ज्या पद्धतीने यायला पाहिजे. कारण जशी माझी पर्सनॅलिटी आहे, मी
सगळीकडे असं मी केलं किंवा मी हे केलं ते केलं असं नाही बोलत. समोरच्याची पर्सनॅलिटी तशी असू शकते, त्यामुळे तिथे नॉर्मल कॅज्युअल बोलणं पण लोकांनी जर पकडलं असेल तर त्यांना असं वाटू शकतं की अरे आता याच्या सांगण्यावरून काम करतो. बरोबर. पण तसं असतं तर कदाचित मी दुसऱ्या आठवड्यात कॅप्टन वगैरे झालो नसतो, मला नाही वाटत. कारण इव्हेंच्युअली वाईल्ड कार्ड सगळ्यांनाच घराबाहेर हवा होता आणि अशी सिच्युएशन असून सुद्धा मी तिथे कॅप्टन होतो. आय थिंक दॅट सेज इट ऑल. ओके. पहिल्याच आठवड्यात एक खूप मोठा मुद्दा झाला, पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात जेव्हा तू गेलास त्यानंतर तुझ्या पर्सनल लाईफ बद्दलही बोलण्यात आलं आणि कुठे ना कुठे असं दिसत होतं की राकेश आणि राखीची जी काही फाईट चालू होती आणि त्यामध्ये तूही राखी सोबत एक इक्वेशन तुमचं छान तयार होत होतं किंवा तुझाही त्या दिशेने एक डिरेक्शनने तू चालला होतास. तर हे नेमकं राखीसोबत इक्वेशन बनवण्याचा काय प्लॅन होता? नाही, राखीसोबत इक्वेशन म्हणजे शी इज अ व्हेरी फन लव्हिंग कॅरेक्टर. मी घरामध्ये एंटर करण्याच्या आतच तिला माझ्या हिट लिस्टवर ठेवलेलं आणि मी असंच बोलून ठेवलेलं की राखीचं माझ्याकडे लक्ष राहावं म्हणून मी तिला हिट लिस्टवर टाकतोय. आणि तो गमतीचाच भाग होता, जे भाऊंना पण मी सांगितलेलं, ऑडियन्स पण हसलं होतं त्याच्यावर. आणि आज जाऊन मी तिलाही तेच सांगितलं, म्हटलं तू माझ्या हिट लिस्टवर आहे, टार्गेटवर आहे बेसिकली. तर तेच आहे की त्यामुळे तिच्याशी एक मैत्रीचं नातं तयार झालं. इव्हेंच्युअली जेव्हा आपण मैत्री करतो तेव्हा सगळं आपण बरोबर चुकीच्या गोष्टी सगळ्या मित्रांबरोबर एकत्र करतो. त्यातली ती एक गोष्ट होती जी एक ट्रायआउट केलेली, ती एका वल्नरेबल स्टेटमध्ये होती, तिला काहीतरी करायचं होतं. त्याच्यामध्ये एक सपोर्ट म्हणून मी एक गोष्ट करायला गेलो माझ्या एंडने, पण ती नाही वर्कआउट झाली तशी, ती भलतीकडेच गेली आणि इव्हेंच्युअली ती माझ्यावरच आली. तर तेवढीच ती गोष्ट झाली होती की मी एक माझ्या नवीन बनलेल्या फ्रेंडला सपोर्ट करायचं किंवा तिला जे काही करायचं होतं त्याच्यामध्ये मी तिच्याबरोबर होतो. आय वॉज द पार्टनर इन क्राईम आणि ती उलटली माझ्यावर. तर बरं. दॅट्स ओके. आणि आम्हाला हेही बघायला मिळालं की तू तुझ्या लग्नाबद्दल किंवा तुझ्या एक वैयक्तिक आयुष्याबद्दल तिथे सांगितलं नाहीस आणि त्या गोष्टीचा खूप एक मोठा मुद्दा सुद्धा करण्यात आला आणि झाला सुद्धा तो मुद्दा. काय नेमकं तुझा विचार होता ही गोष्ट न सांगण्याबाबत? नाही, मी कधीच सांगत नाही. कारण मी माझी पत्नी आम्ही दोघे आर्टिस्ट आहोत आणि युजली आम्ही एकमेकांच्या कामात येत नाही. आम्ही जास्त असं खूप एकमेकांबरोबर तसं कामही करत नाही. आमचे पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळे, आमचे काम करण्याच्या गोष्टी वेगळ्या, प्रोजेक्ट्स वेगळे असतात. आणि मला त्याचा रेलेव्हन्स इथे नाही दिसला की मी बिग बॉसच्या घरात येणं आणि सांगणं की माझं मॅरिटल स्टेटस काय आहे, ते काही त्याचा रेलेव्हन्सच नाही. कारण इव्हेंच्युअली तिकडे जाऊन मला आतला गेम खेळायचा आहे. त्यामुळे मी बाहेर काय करतो, मी बाहेर कोण आहे, त्याचा काहीच संबंध नाही. आणि नाही कोणाला मी तशी गोष्ट अशी खूप खोदून विचारली. जर कोणी सांगत असेल तरी मी त्यांना आधी क्लिअर करायचो की माझ्या पर्सनल लाईफबद्दल मी सांगण्यात कम्फर्टेबल नाही आहे, तुम्हालाही नसेल सांगायचं तर नका सांगू. आणि इव्हेंच्युअली ती गोष्ट पत्राच्या वेळेस सगळ्यांना कळली की माझ्या पत्नीकडून पत्र आले. तर सगळ्या ज्यांना माहिती होतं त्यांनी तिकडे उघडपणे, म्हणजे 2-3 लोकांना ऑलरेडी माहिती होतं की मी मॅरिड आहे, पण त्यांनी पण त्या गोष्टीचा रिस्पेक्ट ठेवला होता. जसं तन्वीला माहिती होतं की मी मॅरिड आहे, अजून प्राजक्ताला माहिती होतं मी मॅरिड आहे. तर दॅट्स ओके, दॅट वॉज म्युच्युअल. पण मग असं सगळं समोर आल्यावर मग तिने त्याचं ते काहीतरी करायचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्ड होतो. ती नाही झाली तशी गोष्ट, तेवढंच झालं. त्याच्यामुळे आणि मी कधीही माझ्या पर्सनल लाईफबद्दल नाही कामाच्या ठिकाणी डिस्कस करत किंवा त्या गोष्टीमध्ये नाही येणार, कारण त्यांचा रेलिव्हन्स तिथे नसतो म्हणून मी ते नाही करत. त्याच्यामागे असं थॉट नाही, बेसिक थॉट आहे की ही गोष्ट वेगळी, पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी ठेवा. दॅट्स इट. ओके. मला सांग, घरात सगळे जेव्हा काल पाणीपुरीचा डास झाला सगळेजण तुला गोड पाणीपुरी भरवत होते आणि सगळ्यांचं म्हणत होतं ते खूप गोड आहेस, गोड आहेस, गोड आहेस. पण कुठे ना कुठे असं झालं की त्या गोडमुळेच म्हणजे कुठेतरी तुझा फायदा घेतला गेला. आणि त्या व्यतिरिक्त काटा ग्रुप जेव्हा तू निघालास तेव्हा सगळ्यांनी मिळून डान्स केलाय, तुला चांगली एक पेशकश त्यासाठी केली. पण नेमकं काटा ग्रुप काय रिअल आहे तुझ्यासाठी? नाही, आय गेस तो रिअल असेल त्यांच्या गेमसाठी. ते लोक रिअल आहेत, ते त्यांच्या एका स्पेसिफिक पद्धतीने गेम खेळत आहेत. जसं काटा आणि टोळी आहेत, ते 4-5 जण एकत्र आहेत. हा एक ग्रुप एकत्र आहे, ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहेत. सगळ्यांनी मला गोड पाणीपुरी भरवली. याच्यातच येतं की माझा वावर घरामध्ये कसा असेल हे सगळ्यांना कळलं. आणि ही काही फोर्स्ड गोष्ट नव्हती. बरोबर. तन्वीने मला भरवली, अनुश्रीने बनवली, राखीने भरवली, ज्यांना तो टास्क दिला गेला होता. प्रत्येकाने मला गोड पाणीपुरी भरवली. त्याच्यामध्ये रेलिव्हन्स कळतो, त्याच्यामध्ये आपला एक ग्राफ कळलो की लोक आपल्याला किती कन्सिडर करतात. जरी ते समोरच्या टीममधले असले किंवा माझ्या टीममध्ये असले, लोक मत माझ्याबद्दल एकच आहे. आय गेस त्याचा फायदा त्यांनी घेतला असं मी नाही म्हणणार, कारण ते चुकीचं ठरलं. त्यांनी खूप चांगल्या मनाने मला दिलं, मी तसाच कन्सिडर केलं की त्यांनी चांगल्या मनाने मला गोड दिलं. तन्वीने पण पाणीपुरी भरवताना तेच बोलली ती की गोड आहे हा म्हणून, आणि थोडं टास्क वगैरे करताना थोडंसं तिखट होतो म्हणून हा तिखट, गोड तिखटचं तसं मिश्रण, विच इज फेअर इनफ. तिने काय खोटं नाही बोललं, अनुश्री काय खोटं नाही बोलली, राखी काय खोटं नाही बोलली. मला नाही वाटत म्हणजे त्यांच्या इतक्या चांगल्या जेस्चरचा त्यांनी फायदा उचलला असं मी त्यांना ब्लेम नाही करणार, तो मी नाही.
ओके ओके. भाऊचा धक्का, तुझा एक्सपिरियन्स जसं आम्ही बघतोय, एका धक्क्यावर तुला ओरडलं गेलं आणि दुसऱ्या धक्क्यावर तुझं कौतुकही झालं. जसं फॅमिली वीकमध्ये तुम्ही जे सगळ्यांनी केलं आणि भाऊंनी काल त्याचं Right. कौतुक सुद्धा केलं. तुझा भाऊच्या धक्क्याचा एक्सपिरियन्स कसा होता? नाही, सेम होता. मी भाऊच्या धक्क्यासाठी थांबायचो की इव्हेंच्युअली जे खरं पर्स्पेक्टिव्ह आहे की आपण कसं दिसत आहोत आणि कसा गेम खेळत आहोत किंवा आपल्याबद्दल काय मतं मांडली जात आहेत, ती जाणून घेण्याचा एकच जरिया आहे, तो म्हणजे भाऊचा धक्का. त्यामुळे डेफिनेटली मी थांबायचो. रितेशजी काय म्हणतात ते ऐकून घ्यायचो. जे काय वाटलं त्याच्यावर मी काउंटर करायचो, पण फार काउंटर करण्यासारखं काही नसायचं, कारण तो इनसाईड बाहेरून मला येत असायचा. त्यामुळे तिथे काउंटर करणं मला फुलिशनेस वाटतो, कारण समोरचा व्यक्ती जर बाहेरच्या जगातली गोष्ट मला सांगतोय तर मी ते ऐकणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आणि मी दर भाऊच्या धक्क्याला तेच केलं. जरी त्यांनी माझं कौतुक केलं, मी एक्सेप्ट केलं. क्रिटिसाइज केलं, मी एक्सेप्ट केलं. बाहेरून त्यांनी मला गोष्टी सांगितल्या, जे काय माझ्यावर धब्बे लागलेले ते सांगितले, मी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. ॲज सिम्पल एज दॅट. तो माझा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट होता बाहेरच्या जगाशी. त्यामुळे आय यूज टू वेट फॉर भाऊचा धक्का. ओके. आम्हाला फक्त 1 तास बघायला मिळतं आणि तुम्ही तिथे 24 तास असतात. हो. तर अशी एखादी गोष्ट जी तुला सांगायला आवडेल, जी दाखवण्यात आली नाही, किंवा तिथे तुम्ही ती गोष्ट केली आहे आणि तुला ती खूप छान वाटली, असं काही एखादं? आम्ही खूप धमाल केली आहे. हां. मी माझा ऑर्केस्ट्राचा तुम्ही झलक बघितली असेल, पण तो ऑर्केस्ट्रा म्हणजे एक असा पीस होता जो मी माझ्या लहानपणीची ती आठवण होती, ती मी त्यांना सादर करून दाखवत होतो एकदा. आणि त्याच्यात ऑलमोस्ट आम्ही बराच वेळा, आता घड्याळ तर नव्हतं त्यामुळे माहिती नाही किती वेळा मी त्यांना ते परफॉर्म करून दाखवत होतो की ऑर्केस्ट्रा कसा फंक्शन करतो. हे अख्खा ॲक्ट मी त्यांना करून दाखवलेला, जिथे सागर होते, विशाल होते, म्हणून त्यांना माहिती की अशी गोष्ट एक्झिस्ट करते. आणि म्हणून मग त्यांनी मला ते सांगितलं की असं काही करू शकतो का ऑर्केस्ट्राला घेऊन. मग ते किरण केशव ऑर्केस्ट्रा असेल, त्यांना लहानपणीच्या आठवणी. अशा आम्ही खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पण केल्या, फक्त भांडणं आणि आर्ग्युमेंट सोडून. ओके. मला राखी आणि राकेशच्या इक्वेशन बद्दल तुझ्याकडून ऐकायला आवडेल. मी आय गेस जे राखीने क्लिअर केलेलं आहे तेच घरामध्ये पण होतं. राखीने ते मस्ती मस्करीमध्ये जे काही सुरू करायचं असेल ते चांगल्यानंतर केलेलं आहे. पण कुठेतरी असं जाणवलं की ती खरंच इन्व्हॉल्व्ह झाली त्याच्यामध्ये, आणि तेच घडलं जे तिने बाहेरही सांगितलं, जे तिने मलाही सांगितलं. खूप वेळा रात्री आम्ही एकटं वॉक करत करत बोलायचो. त्यामुळे तिच्यासाठी कुठेतरी ते ऑर्गॅनिक असल्यामुळे त्याचा तिला जास्त त्रास झाला. खरं तर ते नको व्हायला हवं होतं, पण आता इव्हेंच्युअली इमोशन्स आहे. आता इमोशन्स किती कंट्रोल करू शकतो एखादा माणूस, तर ती सिरियस होती. म्हणजे राखीसारखी व्यक्ती पण सिरियस होऊ शकते हे मला आत गेल्यावर कळलं. आणि ती खूप सुंदर डिस्कवरी होती माझ्या साईडने, जिला मी म्हणजे मला जी स्टार्टिंगला फेक वाटायची, पण नंतर मी त्याला म्हटलं नाही तू राखी अशीच आहेस. आणि नंतर जेव्हा कळलं की ती इमोशनली पण एवढी इन्व्हॉल्ड आहे, ठीक आहे, जे होऊच शकतं. आणि असं झालं म्हणजे हे दाखवतं की ती किती नॅचरल आहे बेसिकली. बरं, माझ्याकडे एक रॅपिड फायर आहे. ओके. स्ट्रॉंग प्लेअर कोण आहे? मी होतो. ओके. वीक प्लेअर? वीक प्लेअर आता जे उरले त्याच्यामध्ये 2-3 नाव. एक सागर, म्हणजे जेव्हा मी बाहेर निघालो त्या दिवशी ऍक्च्युअली सागर गेम वाईज बॉटम मध्ये होते. अकॉर्डिंग टू दॅट सागर गेम वाईज जी गोष्ट त्यांनी एक्सेप्ट केली. मिस्टर इंडिया? मिस्टर इंडिया दिसत नाहीये म्हणजे सध्या गेम मध्ये, किंवा कुठे आहेत माहिती नाही. राकेश. ओके. बोल बच्चन? विशाल. ओके. मिठी छुरी? दीपाली. तिला टॅगच आहे मिठी छुरी. ओके. तुझ्यासोबत असा काही किस्सा आहे एखादा? नाही, माझ्याशी सगळे व्यवस्थित होते. ओके. नारद मुनी कोण आहे? इकडच्या गोष्टी तिकडे. नारद मुनी शिफ्ट होत राहतो आतमध्ये. कधी राखी असते, कधी दीपाली होते, कोणी बोलू शकते नारद मुनी, पण राखी होती. बरं. फेक प्लेअर कोण आहे? फेक प्लेयर बरेच सगळे फेक आहे आणि सगळे खरे. ती खूप थिन लाईन आहे आणि ती सांगणं खूप डिफिकल्ट आहे. ठीक आहे, मी तेच विचारेन आता. रिअल और फेक फक्त सांग तू तुझ्या कानासोबत. राकेश बापट? रिअल. फेक करणं रिअलच आहे. विशाल कोटियन? तो पण रिअल आहे. तो तसाच असावा कदाचित रिअल लाईफ मध्ये. अनुश्री माने? अनुश्री माने फेक नाही करत. ते जी आहे तोंडावरच आहे. बाहेर ती वेगळी असेल तर मला माहिती नाही. मी जितकी तिला बघितलं काही गोष्टी फेक करत असेल, पण पूर्ण फेक करणं डिफिकल्ट आहे. तन्वी कोलते? 50-50. ओके.
तन्वीबद्दल काय सांगशील? तिचा गेम कसा आहे? कारण तू खूप जवळून पाहिलंस. बाहेर असं दिसतंय की वाव, तन्वी प्रत्येक गोष्ट बरोबर करते किंवा तिला टास्क क्वीन म्हणण्यात आलं आणि बरेच टॅग तिला मिळाले आणि ती तितक्या पॉझिटिव्हली ते एक्सेप्ट करते. जसं काल भुंगा वगैरे तिला देण्यात आला आणि ती एक्सेप्ट सुद्धा करते. तिच्या गेमबद्दल काय सांगशील? आय गेस तेच आहे, शिफ्टिंग पॅटर्न, शिफ्टिंग पर्सनॅलिटी ते तिच्यासाठी काम करते कदाचित. आय गेस तिची जी ऑलरेडी पर्सनॅलिटी होती ती जर तिने कॅरी केली असती तर कदाचित इतक्या लांबपर्यंत नसती आली. त्यामुळे तिला गेम डेफिनेटली कळतो आणि ती त्या हिशोबाने अडॅप्ट करत चालली आहे आणि प्रत्येकाने आय गेस तेच अडॅप्ट केलं पाहिजे आणि तिच्याकडे तो वेळही होता त्यामुळे तिने व्यवस्थित अडॅप्ट केलेलं आहे. सागर कारंडे. सागर कारंडे कछुआ और खरगोश की रेस में कछुआ जिंकूही शकतो. स्लो अँड स्टेडी, वीक बाय वीक चालू आहे. राखी सावंत. फटाका, नुसते फटाके फुटतात, राष्ट्रपती फटाके. दीपाली सय्यद. नाईस, छान, नाईस मीटिंग. रेवा. अरे वा, स्वीट गर्ल, वाईल्ड कार्ड, सेम बिरादरी. पण ती आज मी बाहेर. ओके, मला सांग टॉप 5 कोण असतील? टॉप 5 जसं मी नेहमी सांगत आलो की तन्वी, 2-3 लोक आहेत जे दिसतात, बाकीचे जरा डायसी आहे. तन्वी, अनुश्री आहे, विशाल राहिलं तर विशालही असू शकतो. बाकीचे जे उरलेत त्याच्यामध्ये सांगणं आत्ता कठीण आहे. थोडं जरा काउंट कमी झाल्यावर मग थोडी क्लॅरिटी येईल त्याच्यामध्ये. ओके, तुझा प्रवास छोटा होता म्हणू शकतो कारण आम्हाला अजून संकेतला पाहायचं होतं. हो. ओव्हरऑल या प्रवासाबद्दल थोडक्यात काय सांगशील? तेच, प्रवास छोटा होता पण जसं भाऊ म्हणाले इम्पॅक्टफुल होता. जर त्यांना ती गोष्ट जाणवली तर डेफिनेटली मीही कुठेतरी त्याच्यातच म्हणतो की इम्पॅक्टफुल होता कारण मी तसा बनवण्याचा प्रयत्नही केला होता आणि मी माझी जी नॅचरल पर्सनॅलिटी आहे तिलाच धरून पुढे गेलोय. फक्त कॅमेरावर दिसावं किंवा मला फुटेज मिळावं किंवा मी दिसलो पाहिजे आठवड्यात यासाठी मी एक्स्ट्रा काही करायचा प्रयत्न केला नाही कारण त्याची गरज मला वाटली नाही. कारण ते न करत असताना सुद्धा मी तिथे होतो. लोक माझ्याबद्दल बोलत होती, भाऊ माझ्याबद्दल बोलत होते, बिग बॉस बोलत होते, सगळे होते. त्याच्यावरून कळत होतं की मी बरोबर चाललोय. त्यामुळे जरी छोटा होता तरी मजेशीर होता. नवीन गोष्टी अनुभवल्या, चुका केल्या, कॅप्टन झालो त्यामुळे सक्सेसफुलही झालो. वेगवेगळे टास्क खेळलो, स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी धडपड केली. आय गेस जी गोष्ट कदाचित 3 महिने लागले असते मला करायला, ती मी कुठे ना कुठे 4 आठवड्यात सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न केला आणि कुठेतरी केली, याचा मला आनंद आहे. ओके, थँक्यू सो मच तुझा वेळ दिल्याबद्दल आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.